ईशाचा लग्न ठरलंय ना, मग ते कशाला येतात सारख्या सारख्या आपल्याकडे? अहो सांगितलं ना मदत करायला येतात म्हणून. मदत करायला की चाळीची चौकशी करायला? नाही हो नाही. शेवटचे सांगतोय निमकर, तुम्ही तर ज्यांना इथं ठेवून घेतला ना तर तुम्हाला चाळ सोडावी लागेल. चला. हो. बोला, काय बोलायचं माझ्याशी? नाही नाही विक्रांत सर, काही विशेष नाही. तुम्ही नका मध्ये येऊ याच्यात. नाही असं कसं? यांच्या बोलण्यात माझ्या नावाचा उल्लेख आला ना, मग माझ्याशी बोललेलं जास्त चांगलं नाही. बोला. नाही, आम्हाला असं वाटतंय की नाही, आम्ही इथे आलो तेव्हा जोर जोरात आरडाओरडा ऐकू आला आम्हाला. मला असं वाटलं की निमकरांशी भांडायला आलात तुम्ही सगळे. भांडायलाच आले होते, तुम्ही आलात म्हणून गप्प बसले. ठीक आहे, चला आता तुम्हाला खरं काय ते एकदा सांगूनच टाकतो. हीच चाळ मी विकत घेतली आहे. ही पाडून इथे एक मोठीच्या मोठी बिल्डिंग मला करायची. उद्या काही बिल्डर्सला इथे बोलवलंय. विक्रांत सर, मी म्हटलं होतं ना हे अशाच काहीतरी असणार म्हणून. पण आम्हाला कोणी काही विचारलंच नाही. आणि अशी कशी चाळ विकत घेऊ शकता तुम्ही? कसे विकत घ्याल म्हणजे? पैसे आहेत माझ्याकडे, मला हवं ते करू शकतो मी. तुम्हाला काय हवंय? हे बघा, आम्हाला आमची चाळ हवी, ती पाडू शकत नाही तुम्ही. एक लक्षात घ्या की मला जे कोणी सहकार्य करणार आहेत त्या सगळ्यांना मी या बिल्डिंग मध्ये मोठे फ्लॅट्स देणार आहे. निमकर मला त्यासाठी सहकार्य करतायत आणि म्हणून निमकरांना मी 3 बेडरूमचा फ्लॅट देतोय. अहो निमकर लबाड आहात तुम्ही, आम्हाला काहीच बोलला नाही. अहो नाही ते संजमी साहेब, मी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. ह्यांनाच का मोठा फ्लॅट? मला पण मोठा फ्लॅट हवाय नाही. मी या चाळीतला सगळ्यात जुना चाळकरी आहे. हे काय बोलताय तुम्ही? आपलं काय ठरलं होतं? रिडेव्हलपमेंट होऊ द्यायची नाही म्हणून. मग अहो आपलं नुकसान होईल असं ठरलं होतं ना. जर आपला फायदा होणार असेल तर घेऊ दे ना त्यांना चाळ. हो हो करू दे, मी तयार आहे अग्रीमेंटवर सही करायला. चक्क शब्द फिरवताय तुम्ही, याला काय अर्थ आहे का? दोन्ही बाजूने ढोल वाजवताय तुम्ही. हे बाबा, मुंबईत एवढा मोठा फ्लॅट अशाच मिळतात घे ने. पटेल बरोबर बोलतायत. काय बरोबर बोलतायत? मगाशी वेगळं बोलताय, आता वेगळं बोलताय. एक मिनिट जरा थांबा. तुमच्यामधले हे आत्ताचे चाललेले वाद आहेत ना, हे बघून एक गोष्ट मला नक्की जाणवली. तुमच्या चाळीचं नुकसान बाहेरून येणारा कोणीच करू शकत नाही, पण तुम्ही मात्र करू शकता. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? मला हेच म्हणायचं आहे की इथे एखादा बिल्डर जेव्हा येईल तर तो ही चाळ पाडून इथे बिल्डिंग बांधेल आणि त्याच्यातनं खूप नफा कमवेल. पण त्याचा स्वार्थ तेवढाच असेल. पण तुमच्यामध्येच एकी दिसत नाहीये. मग निमकरांना तुम्ही चाळीतनं हाकलून द्यायची धमकी कशासाठी देताय? हे बघा, मी बाहेरचा माणूस आहे, मी इथनं परत जाणार आहे. पण निमकर तुमच्या सगळ्यांबरोबर गेली कित्येक वर्ष इथे राहत आहे. त्यांना ओळखत नाही तुम्ही? त्यांच्यावर विश्वास नाही तुमचा? विश्वासाचा जमाना नाही राहिला साहेब आता. हो, पण त्याच विश्वासाने जर तुम्ही त्यांना विचारलं असतं तर त्यांनी तुम्हाला हेच सांगितलं असतं की माझा तुमच्या चाळीमध्ये काहीही इंटरेस्ट नाही. मी इथे फक्त आणि फक्त निमकरांना लग्नासाठी मदत करायला आलोय. म्हणजे निमकरांनी जे तुम्हाला सांगितलं तेच खरंय. तुमच्या चाळीवर माझा अजिबात डोळा नाहीये. ही चाळ तुमचीच आहे आणि तुमच्याचकडे राहणार आहे. फक्त ती कायमची तुमच्याकडे राहावी असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी एकमेकांवरती विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे, एकमेकांचा आदर करायला शिकलं पाहिजे. ते जर तुम्ही केलं तर पुढे जे काही होईल ते चांगलंच असेल.
खरं म्हणजे तुमची चाळ ही उत्साहाने भारलेली चाळ आहे. तुम्ही सगळेजण खूप चांगली माणसं आहात. मला इथे येऊन खरंच खूप आनंद झाला. पण आज जर हे गालबोट लागलं नसतं ना, फार बरं वाटलं असतं. साहेब, शहानिशा न करता निमकरांवर आणि तुमच्यावर संशय घेतला. चुकलंच आमचं. साहेब माफ करा मला. माफी मागायची असेल ना तर ती निमकरांची मागा. एक लक्षात घ्या की मी इथे बाहेरून आलेला माणूस आहे. मी आज आहे, उद्या इथनं परत जाणार आहे. पण तुम्हाला सगळ्यांना इथेच राहायचंय. याच चाळीमध्ये एकत्र, एकोप्याने, एकमेकांवरती विश्वास ठेवून आनंदाने. आता माझ्यावरती विश्वास बसला? हो हो हो. येतो आम्ही. या. सर, कमाल आहे तुमची. तुम्ही परत एकदा प्रूव्ह केलं की जी माणसं आपल्यावर पहिल्यांदा बोट उचलतात तीच माणसं नंतर आपल्यासाठी टाळ्या वाजवतात. आज जर माझ्याकडे ब्लँक चेक असता ना तर तुम्हाला मी नक्की बक्षीस दिला असता. ही बघा बिपिनरावांना आणलेली चेन. आपल्याला आवडलेलीच आहे. अहो त्यांना आवडेल की नाही माहित नाही. हा, तुझं मंगळसूत्र नीट झालं का ग? हे बघ, वा, छान झालं. काय हो, आवडेल का त्यांना ही चेन? हो, नाही पण तुम्हाला जर इतकी शंका असेल तर आपण त्यांना दाखवून आणूयात का? तुम्हाला आवडली का चेन? काय आमच्या बजेटमध्ये एवढीच येणारी एक होती. नाही, मला आवडलीच आहे हो, पण त्यांना आवडणं जास्त महत्वाचं नाही का? त्यांना दुकानामध्ये अजून 5 मिनिट थांबायला काय हरकत होती? गेले लगेच तंतन करीत निघून. अहो निमकर अजून डोक्यात तेच आहे का तुमच्या? नाहीतर काय. अरे माझ्या पोरीला वाटेल तसं बोलले दुकानात ते. मला कसं आवडेल ते? लग्न घरात अशा गोष्टी चालायच्याच, मानापमान व्हायचेच. आणि आपण मुलीकडचे, मग तर आणखीनच लक्ष द्यायचं नाही. बरं ठीक आहे. अगं बाई, लगेच ऐकलं. जा, जाऊन त्यांना चेन दाखवून या. मी ही चेन कपाटात ठेवणार आहे. त्यांना आवडू नाही तर न आवडू, त्यांना हीच चेन द्यायची. ईशा, अगदी वेड्यासारखं वागायला लागले तर बाबा तुझे. अगं आई, त्यांची इच्छा नसेल तर राहू दे ना. अगं प्रश्न इथे इच्छेचा नाहीच आहे ना मुळी. अशी कशी इच्छा नाही? एक मिनिट. बाबा, ती चेन देता इकडे. मी त्यांना दाखवून आणतो. नाही नाही, तुम्ही कशाला जाताय उगाच? बाबा, बर ठीक आहे, हे घ्या. मी त्यांना इथे बोलून आणतो. ठीक आहे? तोंड बघा म्हणा मध्ये आरशात. 3 लाखाचं मंगळसूत्र पसंत करतायत. बाबा, पण ईशावरती ते मंगळसूत्र खूप छान दिसत होतं. गप रे. 3 लाख कमवून आणण्याची अक्कल आहे का तुला? हे अजून बापाला शिकवायला लागते. दादा, आणि ते विक्रांत सरंजामे ते असतात ना कायम निमकरांच्या बरोबर, त्यामुळे त्यांच्या समोर आपल्याला काही बोलता सुद्धा येत नाही रे. नाहीतर काय. पण तुला सांगू का दादा, हे सरंजामे आहेत ना, हे सगळ्या चाळीला खुपायला लागले. मगाशी सगळे गेले होते निमकरांकडे राडा करायला याच सरंजामेवरून. पण या सरंजामेने गण्या, सावंत, पटेल सगळ्यांना झापलं आणि मध्यस्थी केली. अगं त्यांच्यामुळेच होतं हे सगळं. तू नुसतं उभा राहा. इथं पैशापरी पैसा जातोय. बिझनेस कोण करणार? तू इथंच, मी इथंच. भजन करूया, भजन. हो चालेल. अरे चालेल काय म्हणतोस गधड्या? दादा काय हे? डोकं फिरले माझं डोकं. उगाचच खर्च वाढत चाललाय. अरे तुम्ही या ना. नमस्कार. काही खर्च वाढत चाललाय असं म्हणत होतात का? नाही, आतमध्ये येता येता माझ्या कानावर पडलं म्हणून विचारतोय. हो, मी रंजीला तेच म्हणत होतो की अजून खर्च काहीच झालेला नाहीये. भरपूर खर्च करायची तयारी आहे आमची. हो वा वा वा. नाही, मला खात्रीच आहे की तुम्ही हे लग्न अगदी जोरदार करणार म्हणून. बरं, जरा येताय का तिकडे? हो चालेल ना. हे कशासाठी ते तरी विचार ना. नाही, मंगळसूत्र आणि बिपिनरावांसाठी आणलेली चेन त्यांना दाखवायची होती, तर त्यासाठी तिकडे येताय का विचारत होतो. बाबा, जाऊया का? हो जाऊया ना. चला चला. या.
या या या. बघू तरी कशी चेन आणली आहे आमच्या बिपिनसाठी. ही बघा. ही चेन आणली तुम्ही? म्हणजे अहो ही 1 तोळ्याची पण नाहीये. मी म्हणलो होतं की पुष्पाताईंना जरा हलकीच वाटते ही. आता तुम्हाला काय खोटं सांगायचं, ह्यापेक्षा जास्त तोळ्याची चेन घेणं म्हणजे आम्हाला खूप जड गेलं असतं. पण तुम्ही कशाला काळजी करताय बाबा? पिल्लू साहेब आहेत ना. हो हो. बघा, बिपिनरावांना पण पटलं. त्यांनी जर मनात आणलं ना तर अशा 10 चेन्स घेऊ शकतात, हो की नाही? बाबा, अरे बाबा ना काय विचारताय? त्यांना मान्यच आहे हे, नाही का? मंगळसूत्र बघा ना. बाबा बघू का? छान आहे. तुम्हाला आवडलं का? हो हो, आवडलं तिला. आणि इतकं सुंदर आणि महागडं मंगळसूत्र जे घेऊ शकतात त्यांच्यासाठी 10 चेन्स म्हणजे काहीच नाही. बिपिनराव, तुम्हाला काहीच अशक्य नाहीये. म्हणजे मी जर हे असं केलं तर त्या खुश होतील? हो हो, अर्थात. एक्सक्यूज मी, 1 मिनिट. सर माझा फोन का कट करताय? आय कांट बिलीव्ह दिस. माझ्यावर ऑफिसची सगळी जबाबदारी टाकून गेलेत, कुठे गेलेत माहिती नाही. मी इथे सगळं काम एकटी सांभाळते आणि तरी सुद्धा ते माझा फोन कट करतायत. दिस इज नॉट फेअर एट ऑल. त्या ईशाचं बरं आहे, तिला इथे कामात अडकवलं होतं तरी समहाव तिने आपली सुटका करून घेतली. जयदीप सरांना पण मनवलं तिने. आणि विक्रांत सरांवर तर काय जादूच केली मॅडमने. नाही मायरा, यू हॅव टू स्टॉप दिस. पण कसं थांबवू हे सगळं? हॅलो सर. हा बोल. सर तुम्ही बिझी असताना मी फोन केला का तुम्हाला? बिकॉज यू डिस्कनेक्टेड माय कॉल. मायरा बोल, काय काम आहे? खरं तर खूप काम आहेत सर, आणि सगळी कामं अडकून पडलीत तुमच्याशिवाय. एनिवे, नगरकर आणि पटेलचा फोन आला होता शेअर्सच्या संदर्भात. आपण मीटिंग फिक्स केली होती त्यांच्याबरोबर, बट वी कॅन्सल्ड इट. आपण ही मीटिंग कॅन्सल करायची का परत? ते तू ठरव ना. ओके, पण सीएम साहेबांचं काय सर? बिकॉज लिटरली त्यांच्या ऑफिसमधनं 5 वेळा फोन आलेत आपल्याला, अँड वी कॅनॉट इग्नोर दॅट. बघ, मी सध्या अवेलेबल नाही असं सांग. आल्यानंतर भेटूया. ऑफकोर्स सर, पण तुम्ही परत कधी येणार आहात ऑफिसला? लवकरच, काळजी करू नकोस. सर इकडे सगळे विचारतात की तुम्ही कुठे आहात, अँड आय ऍब्सोल्युटली डोंट नो एनिथिंग अबाउट इट. मी परदेशात आहे सध्या. सर तुम्ही इथे आहात होय? सर आय हर्ड समथिंग. कोणी आहे का तुमच्या बरोबर? अरे इथे परदेशात कोण असणार आहे माझ्या बरोबर मायरा? आय नो सर, पण मी आत्ता कोणाचा तरी आवाज ऐकला. चल मी ठेवतो फोन, नंतर बोलूया. सर सॉरी. खाऊन बघा, आवडते का? मोठ्यांदा बोल, मी आता फोन ठेवलाय. हो. काय आहे? पौष्टिक भेळ. कडधान्य उरली होती ना, त्याच्यात थोडा कांदा टोमॅटो आणि तिखट मीठ घातलं, झाली चटपटीत भेळ. अरे वा, मस्त आयडिया आहे. तू खाल्लस? नाही सर, तुमच्या पुरतीच बनवली आहे. खा ना तुम्ही.
तू का नाही खाल्लंस पण? ते जाऊ दे, तुम्ही खाऊन तर बघा. ईशा, असं कसं चालेल? होणारी नवरी आहेस तू आता. तू जर खाल्लं नाहीस तर तुझ्या चेहऱ्यावरती तेज कुठून येणार आहे? असं का बोलताय तुम्ही सर? तू असं का करतेस? काय केलं मी? घे, खा. सर तुम्ही खा ना. एक घास तर खा. गोड झाले खूप. चला सर, काहीतरीच तुमचं. खरंच? सर अरे ईशा, विक्रांत साहेब खाली येत आहे ना? हो. बाबा, जरा भेळेची चव घेऊन बघा. काय हो, काय झालं? नाही, काय नाही, छान झाले. चला खाली जाऊया, सरप्राईज आहे. हो चला जाऊया. चला. येस महाराजी. झेंडे. ऍक्च्युली सरांचे आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हल्सचे सगळे डिटेल्स हवेत मला. हं? मला अकाउंटंटला द्यायचेत. सर आउट ऑफ इंडिया गेलेत ना? नाही म्हणजे त्यांचे हॉटेल बुकिंग, त्यांचे फ्लाईट डिटेल्स तुम्हीच बुकिंग केलंय ना? नाही म्हणजे हो, सरांनीच केलंय ते सगळं. येतो मी. हा नाही, मान्य आहे ते सगळं सरांनी केलंय, पण हे सगळे ट्रान्झॅक्शन त्यांनी पर्सनल अकाउंट मधनं केलेत का कंपनी अकाउंट मधनं? ते जरा मला बघायला लागेल. हा बघून सांगा तुम्ही झेंडे. पण मला अजून एक प्रश्न पडलाय. आय एम व्हेरी सॉरी. सर आउट ऑफ इंडिया नक्की कुठे गेलेत? नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे असं तुम्हीच सांगितलं ना? ते सर आल्यावर सांगतीलच ना. ते म्हणजे येतीलच सर आता. सर आले की सांगतीलच मला, नो डाऊट अबाउट दॅट. पण नक्की कुठे गेलेत? म्हणजे जर्मनी, फ्रान्स का बेडेकर चाळ? झेंडे, मला सगळं खरं कळलेलं आहे, पण सर असं का वागतायत हे आता तुम्ही मला सांगणार आहात. सांगा. सांगतो. आता सर ईशाचं लग्न थांबूनच येतील. सो दॅट्स द स्टोरी. पण झेंडे, तुम्हाला सरांचं वागणं पटतंय? झेंडे, ह्या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत हे सरांच्या लक्षात येत नाहीये का? ती कोण आहे ती ईशा? चाळीत राहणारी मुलगी आहे ती, आणि तिच्यासाठी सर एवढं करतायत? त्या मुलीत कोणीच इंटरेस्टेड नाहीये, मग सर काय एवढा इंटरेस्ट घेत आहेत तिच्यात? जर लोकांना हे कळलं की सर चाळीत जातात रोज रोज, तर त्याचे परिणाम काय होणार आहे ते माहितीये तुम्हाला? स्टोरी काय आहे ना ते मला खरंच माहिती नाही झेंडे, बट आय नो वन थिंग फॉर शुअर की हे सगळं सरांना खूप भारी पडणार आहे.